पाटणबोरी परिसर विकासापासून वंचित। पाटणबोरी हे सुमारे 15,000 लोकसंख्येचे गाव असून यावर जवळपास 40 लहान मोठ्या गावांचा प्रशासकीय, शैक्षणिक व व्यापारी भार आहे। इतकी मोठी लोकसंख्या व परिसर असूनही आजतागायत येथे MIDC सारखा कोणताही औद्योगिक प्रकल्प किंवा रोजगार निर्मितीचे ठोस साधन उभे राहिलेले नाही। ही बाब अत्यंत चिंताजनक ठरत आहे। या परिसरातूनच आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रतिनिधी निवडून येतात, मात्र निवडणुका संपल्यानंतर विकासाचे आश्वासन हवेतच विरून जाते, अशी भावना व्यक्त होत आहे। प्रत्येक निवडणुकीत रोजगार, उद्योग, MIDC, स्थानिक तरुणांना काम अशा घोषणा दिल्या जातात, पण प्रत्यक्षात एकही कारखाना, औद्योगिक वसाहत किंवा रोजगार निर्मिती करणारी कंपनी उभी राहिलेली नाही। तरुणांचे स्थलांतर वाढले, रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पाटणबोरी व आजूबाजूच्या 40 गावातील तरुणांना अमरावती, यवतमाळ, नागपूर, पुणे, मुंबई यासारख्या शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे। अनेक तरुण कंत्राटी मजुरी, सुरक्षा रक्षक, हॉटेल कामगार किंवा अस्थिर खाजगी नोकऱ्यांवर अवलंबून आहेत। शिक्षण घेऊनही स्थानिक पातळीवर नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। मूलभूत सुविधांवरही परिणाम। MIDC किंवा उद्योग नसल्याने केवळ रोजगारच नव्हे तर रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, आरोग्य, शिक्षण सुविधा यांचाही विकास खुंटलेला आहे। उद्योग आले असते तर परिसरातील पायाभूत सुविधा आपोआप विकसित झाल्या असत्या, स्थानिक बाजारपेठ बळकट झाली असती आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढले असते। युवा ग्रामीण पत्रकार संघ विदर्भ उपविभागीय अध्यक्ष, पाटणबोरी शहर अध्यक्ष यांचा सवाल, विकास नेमका कुणासाठी? इतका मोठा मतदारसंघ असूनही पाटणबोरी परिसर फक्त मतदानापुरता उपयोगात आणला जातो का, असा सवाल उपस्थित होत आहे। नेते निवडून दिले, पण त्यांनी या भागासाठी नेमके काय दिले, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे। पाटणबोरी परिसरात MIDC किंवा किमान लघुउद्योग वसाहत उभारावी, स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार मिळावा, तसेच उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघ विदर्भ विभागीय अध्यक्ष, पाटणबोरी शहर अध्यक्ष यांच्याकडून होत आहे। आता तरी लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनांची नव्हे तर प्रत्यक्ष कृतींची भूमिका घ्यावी, अन्यथा येत्या काळात हा असंतोष तीव्र आंदोलनाचे स्वरूप धारण करू शकतो, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे। जनता टाइम्स आणि जटा TV चॅनलसाठी निलेश सेडाम, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.